श्री स्वामी समर्थ. परत एक आता खूप दिवसाच्या म्हणजे गॅपनंतर भेटतो आहे आपण. बरेच मला वाटतं शेवटचा व्हिडिओ टाकून 8-15 दिवस झाले असतील. मी म्हणते प्रयत्न करते, म्हटले संकल्प केला आहे 2-3 दिवसात व्हिडिओ टाकेन, येतील म्हणून. पण परत आणखीन गॅप पडतो आहे. कसं होतं, व्हिडिओ बनवायला कारण म्हणजे भरपूर आहे, माहिती भरपूर आहे, सेवा भरपूर आहेत, सगळं आहे, पण माझंच नियोजन बसत नाही. पोरांच्या शाळा चालू आहेत. एक तर 10वी-12वीची परीक्षा पेपर चालू आहेत, त्याच्यामुळे मुलगा मोठा 10वीला आहे, त्याचा अभ्यास असतो. खाणं पिणं अभ्यास असायलाच 2च रूम आहेत, हॉल आणि किचन. किचनमध्ये मी असेल तर हॉलमध्ये ते अभ्यासाला असतात. मग त्यावेळेस मला वेळ भेटत नाही अभ्यासाला. ते बसले असल्यानंतर आणि व्हिडिओ बनवणं म्हणजे काय एवढं खाणं किंवा सोपं काम नाही आहे. सगळंच मॅनेज करून करावं लागतं. मला माहिती घ्यावी लागते, ते डोक्यात पाहिजे ही बाकीचं सगळी चावचाव असली की जे काही बोलायचं आणि सांगायचं तेच मी विसरून जाते व्हिडिओ करताना. त्याच्यामुळे मग ते असं वर्ण सांगण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे मग मीच गॅप घेते, नको जाऊ दे, मूडच नाही, माहीतच नाही. आता मी विसरले, व्हिडिओ करायला बसले की विसरून जाते किंवा मूडच असा राहत नाही फ्रेश किंवा सांगावं उत्साहानं असं काय बोलावं काय नाही. नसेल तर मग माझं मूड असेल आणि मनात असेल मग मी कॅमेरा चालू करते आणि बसून टाकते. गाऊनवरच आहे सध्या. थंडीत कसं होतं, म्हणजे अंगात गाऊन असेल तर स्वेटर घातले की पूर्ण फिट होऊन जातं ते. मी स्वेटर अडकवलं की व्हिडिओ करायला बसायचे, पण आता तसं होत नाही. मग खास व्हिडिओसाठी ड्रेस घाला, साडी घाला, मग तो व्हिडिओ करा. मग तोपर्यंत व्हिडिओचा माझा बनवायचा मूड पण जातो आणि ती माहिती पण सगळी जाते डोक्यातून निघून आणि जे काय सांगायचं होतं ते पण सगळं विसरून जातं. आणि पोरांची परीक्षा पेपर चालू, लहानपण मुलगा 7वी-8वीला आहे, त्याच्यामुळे त्याला 10वी-12वीच्या परीक्षा चालू, त्याच्यामुळे त्याला शाळेला सुट्टी. दोघं पण घरातच, असायलाच 2 रूम. मग आता त्यांना पाठवायचं आणि हाकलायचं कुठं मग आता बाहेर आणि व्हिडिओ करण्यासाठी म्हणून. किती मला व्हिडिओ करायला 2-3 तास लागतात जवळजवळ. माहिती घेऊन, नोट्स लिहून ठेवून, काढून, वाचन करून व्हिडिओ तयार करेपर्यंत अँगल बघा, इकडे तिकडे कॅमेरा लावा, सेट करा. तेवढा वेळ नाही, तोपर्यंत पोरं येतात घरात आणि घर एकदम रस्त्यावर आहे. सारखी वाहनं गाड्या चालू, गेट वाजते, कुत्रं भुंकतंय, असं चाव 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 आहे डोक्यात. शांत असं वातावरण नॉर्मली असं नाहीच आहे. मला त्याच्यासाठी एकदम शांत असं निवांत वातावरण पाहिजे होतं की बनवायला बसले तर मूड फ्रेश, सगळं व्यवस्थितीनं पाहिजे. की मग आता तुम्हाला मला सांगू वाटेल एखादी गोष्ट किंवा बोलू वाटेल किंवा तुम्ही मी एकरूप हो त्यावेळेस सांगताना, असं वातावरणच तयार होत नाही. आता आज मूड आले आणि दोघं पण बाहेर गेलेत, तर आता 15-20 मिनटं वेळ होता, तर म्हटलं नाही आता आले तरी सुद्धा चालेल, थांबवून व्हिडिओ करायला किंवा त्यांना थोडा वेळ कुठेतरी बाहेर परत पाठवून बनवायला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करायला. पण आज आपण व्हिडिओ करण्यासाठी बसायचंच. मग त्याच्यासाठी नको साडी, नको ड्रेस, काहीच नाही. म्हटलं जसं आहे तसं आता आपण रोज व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची. तर आजचा व्हिडिओ आणि छोटा आणि थोडाच करणार आहे मी, लहानच आहे, पण म्हटलं करावी सुरुवात तरी करावी. 2-3 दिवस गेल्यानंतर का असे ना, 15 दिवस जाऊ दे, पण 15 दिवसानंतर तरी का ना बनवूया आपण व्हिडिओ. तर कर्जबाजारीपणासाठी व्हिडिओ होता. कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी. जर कर्ज तुमच्या डोक्यावर अतिच कर्ज आहे, फिटतच नाही, व्याजाला व्याज लागून जास्तच वाढत चाललं, हप्ता फेडणं होईना झाले महिन्याला, किंवा कर्ज अंगावर वाढतच चालले, इकडून घेतलं 1 रुपया तर ते फेडण्यासाठी इकडून 2 रुपये काढा, ते 2 रुपये फेडण्यासाठी पुन्हा 5 रुपयाचं कर्ज काढा, असं होत असेल तर सलग 21 दिवसांची सेवा तुम्ही संकल्प करून करू शकता. संकल्प करायचा स्वामींसमोर, मी अशी कर्ज कशासाठी करताय सेवा ते सांगून, तुमचं नाव गोत्र सांगून, हातात पाणी तांदूळ घेऊन संकल्प करायचं की स्वामी महाराज अशी मी तुमची काळजी, कशासाठी तुम्ही सेवा करताय ते सांगायचं. म्हणजे माझं उदाहरणार्थ कर्ज आहे माझ्या डोक्यावर, मला कर्ज होतं आहे, लवकर फिटू दे माझ्याकडून हे कर्ज, किंवा कमी करा कर्जाचा बोजा माझ्या डोक्यावरून, असं म्हणून ते संकल्प करायचं आहे 21 दिवसांसाठी. पण पहिल्याच दिवशी एकदा संकल्प करायचा की मी ह्या गोष्टीसाठी अशी सेवा करत आहे आणि माझ्याकडून तुम्ही महाराज करून घ्या. असे संकल्प केल्यानंतर तुम्ही 21 दिवस ही सलग सेवा करायची आहे. सेवा काय करायची आहे तर तुमच्या देवघरात श्रीयंत्र लक्ष्मीप्राप्तीसाठी जर सेवा करायच्या असतील, किंवा घरात लक्ष्मी राहावी, कर्ज होऊ नये डोक्यावर, किंवा पैसा खेळत राहावा, ह्या गोष्टी जर पाहिजे असतील तर पहिल्यात मेन म्हणजे घरात तुमच्या श्रीयंत्र पाहिजे आहे. आणि मग ते श्रीयंत्र घ्यायचं खाली. आपण जसं महादेवाची पिंड वगैरे घेतो अभिषेकासाठी, स्वामींची मूर्ती घेतो गुरुवारी वगैरे अभिषेक करण्यासाठी, महादेवाची पिंड घेतो रुद्राभिषेकासाठी, त्याप्रमाणे तुम्ही देवघरातलं देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर श्रीयंत्र खाली काढून घ्यायचं आहे. एका ताटात ठेवून त्याला कमळगट्ट्याची माळ घालून, एखादं छोटं आसन किंवा पाठ ठेवून त्याच्यावर समोर तुमच्या श्रीयंत्र ठेवायचं. कमळगट्ट्याची माळ घालायची त्या श्रीयंत्राला. ती माळ घातल्यानंतर आपल्या स्वामींच्या माळेवर 1 माळी तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा त्या श्रीयंत्रासमोर बसून. लक्ष्मी गायत्री यंत्राचा 1 माळ जप, विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप, आणि नंतर कुबेर गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा.
विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र ह्या तिन्ही मंत्रांचा एक एक माळ जप करायचा. नंतर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करत करत व्यंकटेश स्तोत्र आणि स्त्रीसूक्त म्हणायचं आहे. 21 दिवस ह्या सेवा करायच्या आहेत. लक्ष्मी घरात म्हणजे कर्जबाजारीपणा हळूहळू तुमचा कमी होतो आणि लक्ष्मी घरात टिकते आपल्या जी आहे ती. तर ह्या छोट्याशा थोडीशी सेवा होती. म्हणजे ह्या 21 दिवसात तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या तुमचा तुम्ही. या छोट्याच किती अर्धा ते 1 तासाच्या सेवा आहेत. 3 माळी ह्या जप करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र आणि कुंकुमार्चन करायचं. त्यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि हळूहळू कर्जबाजारीपणा कर्ज फिटायला सुरुवात होते. म्हणजे पटकन कर्ज फिटेल तुमचं किंवा सुरुवात तरी होईल कर्ज फिटण्यासाठी. त्याचबरोबर ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आपण घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये. म्हणजे लक्ष्मी कोणकोणत्या रूपात असते घरात आपल्या, मीठ, हळद, झाडू वगैरे. मग झाडू कुठे कसा ठेवायचा, कॅलेंडर, घड्याळ घरात कोणत्या दिशेला लावायचं आणि मिठाचा काय उपयोग करायचा, आपण घरात कसा उपयोग करायचा, ह्या गोष्टी आहेत घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी. तर ते खूप मोठी म्हणजे छोट्या गोष्टी अशा घरातल्या भरपूर आहेत त्या सांगण्यासारख्या. त्याचा खूप मोठा व्हिडिओ येईल. त्यामुळे आता मी ह्या व्हिडिओमध्ये ते नाही सांगत आहे, त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया, त्याच्यात मी तुम्हाला त्याची माहिती देईन. तर आता जवळच आलं आहे, स्वामी जयंती पण जवळ आली आहे आपल्याला. पुन्हा गुढीपाडवा आहे, पौर्णिमा आहे. आता पौर्णिमेला ग्रहण पण आहे. 2 आणि 3 तारखेला होळी आहे आणि त्या दिवशी ग्रहण पण आहे. त्याच्यावरचा पण मी व्हिडिओ उद्या किंवा परवा दिवशी बनवेनच. पौर्णिमा कधी आहे, ग्रहण कधी आहे, सत्यनारायण कधी करायचा, पौर्णिमेच्या सेवा काय काय करायच्या, किंवा मग उपवास धरणाऱ्यांनी पौर्णिमेचा कसा धरायचा, ग्रहणात सेवा केलेल्या चालतात का, याच्यावरचा पण आपण लगेचच मी उद्या किंवा परवाच्या दिवशी तो पण व्हिडिओ बनवेन पौर्णिमेचा. त्याच्यानंतर येईल गुढीपाडवा आहे आणि बाकीच्या पण बऱ्याचशा सेवा आहेत. मला वाटतं आता स्वामी जयंती आहे. असे बरेचसे आता सेवा आहेत. म्हणजे त्या 2-3 विषय तर आहेतच, त्याच्यावरती मी लगेच व्हिडिओ बनवेन. आणि आता त्याच्या पण 2 तारखेला पौर्णिमेचा तर व्हिडिओ येईलच उद्या परवा दिवशी. आणि त्याच्या आधी आता म्हणजे महिला दिन आहे 8 मार्चला. तर महिला दिना दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर गुरुपीठ, म्हणजे आपलं गुरुपीठ आहे नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये. तर त्या गुरुपीठच्या ठिकाणी महिला दिन असल्यामुळे मोठा भव्य असा महिला मेळावा भरत आहे. तर महिला आणि मुलींसाठी तर म्हणजे दोन्ही पण त्या दिवशी महिला दिना दिवशी सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी हजर पाहिजे आहेत, महिला आणि मुली दोन्ही पण. तर त्या फक्त महिला आणि मुलींसाठी आहे. फुकटची सेवा आहे, म्हणजे विनामूल्य. काहीसुद्धा म्हणजे बाकी आपण पूजेला अर्चेला बसलो तर 501, 551, 101 अशा दक्षिणा किंवा पावत्या फाडाव्या लागतात. पण हे महिला दिनानिमित्त महिलांसाठी आणि मुलींसाठी ह्या विनामूल्य सेवा आहेत. तर त्या सेवेत म्हणजे कोणत्या प्रकारे सेवा आणि काय होणार आहेत. निमित्त भव्य महिला मेळावा आहे. विशेष अतिथीद्वारे मार्गदर्शन होणार आहे. विशेष कोणीतरी अतिथी येणार आहेत, त्यांच्याद्वारे मार्गदर्शन दिलं जाणार आहे, तिथं होणार आहे. प्रशिक्षण होणार आहे आणि प्रदर्शन पण भरणार आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजता महिला दिना दिवशी ह्या सेवा होणार आहेत. त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ घेतला जाणार आहे. तिथं त्या पाठाचं पठण होणार आहे, दुर्गा सप्तशती पाठाचं. आणि ह्या सगळ्या सेवेची फलश्रुती म्हणजे तुम्हाला येताना एक संरक्षण दिलं जाणार आहे. संरक्षणामध्ये काय असेल, रुद्राक्षाचा मणी किंवा अंगारा, मोहरी किंवा कोणतं तरी यंत्र, काहीतरी कशाची तरी पुडी असू शकते, काहीतरी तोडगा असू शकतो, संरक्षणाचा धागा असू शकतो. ह्या सगळ्या सेवेची फलश्रुती म्हणून तुम्हाला येताना मोकळ्या हाताने पाठवणं. म्हणजे आपण कोणाच्या तरी लग्नाला कार्यक्रमाला गेलो, गिफ्ट घेऊन गेलो, ते कसे रिटर्न गिफ्ट देतात त्या प्रकारे ही सेवा आहे. तुम्ही जर त्या मेळाव्यासाठी गेला तर तुम्हाला तिथून एक तोडगा, एक असं म्हणजे संरक्षण म्हणून तुमच्यासाठी मुलींनी कसं वागायचं, कसं नाही, काय करायचं, आपलं संरक्षण कसं करायचं, अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी आता ह्या कलियुगामध्ये कसं राहायचं, महिलांनी मुलींनी कसं वागायचं, काय कपडे घालावे, कसं राहावं, काय करायचं, अशा बऱ्याचशा गोष्टींबद्दल माहिती तिथं तुम्हाला भेटणार आहे. आणि येताना तुम्हाला एक फलश्रुती म्हणजे रिटर्न गिफ्ट म्हणून या सेवेचं येताना काही ना काहीतरी तोडगा वगैरे भेटणार आहे. तर हे 8 तारखेला आहे, 8 मार्चला महिला दिना दिवशी हा कार्यक्रम आहे. ज्यांना आमच्या पण केंद्रातनं बघू वाढीचं चालू आहे जाण्यात, पण बरंचसं कसं झाले मुलींचं 10वी 12वीचे पेपर चालू आहेत आणि दुसऱ्या पण 8वी 9वी 7वी 8वीतल्या मुली आहेत किंवा लहान वयोगटातल्या आहेत, त्यांचे पण 15 दिवस महिन्यावर पेपर आले आहेत. त्याच्यामुळे पण 2-3 दिवसाचा प्रवास होतो लांबच्या लोकांना, नाही जमत आहे तशा मुलींना. त्यामुळे बहुतेक संख्या कमी असेल, तरी पण 70-80% लोक तर असतील तिथं महिला वगैरे. आणि या परीक्षा असल्यामुळे थोडंसं संख्या कमी असेल मला वाटतं. सगळ्याच क्षेत्रातल्या मुलींच्या परीक्षा चालू आहेत आता, त्याच्यामुळे संख्या थोडीशी कमी असेल त्या मानाने.
पण आहे, खूप छान संधी आहे. आमच्या केंद्रातून बघू आता गाडी चालली आहे आणि ज्यांना माहिती नसेल, त्यांना माहीत पडलं असेल तर तुम्ही मोठ्या संख्येने तिथं जाऊ शकता. महिला पण, मुली पण, असा कार्यक्रम आहे तिथं. आणि आपल्या व्हिडिओ थ्रू एका ताईंची खूप छान म्हणजे खूप मोठी अशी इच्छा पूर्ण झालेली आहे. मी त्यांना असं बरेच दिवस झाले आहे ते पण होऊन, महिना 15 दिवस झालं त्यांचा फोन येतो मला वाटतं मी तो व्हिडिओ टाकून 1-2-3 महिने झाले होते. माझा नंबर दिला होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओसुद्धा सांगितला होता मी. तर त्याच्यानंतर त्या ताईंनी मला कॉन्टॅक्ट केला होता, व्हॉट्सअपला मेसेज केले होते आणि त्या खूप मोठे म्हणजे खूप मोठं संकट होतं त्याच्यावर त्यांनी मला प्रश्नोत्तर केले होते. तर मी त्यांना तेव्हा सांगितलं होतं की ताई, मी प्रश्नोत्तर करत नाही किंवा मला काही सेवा माहीत नाहीत ह्या गोष्टींवर, तुम्ही मला विचारू नका. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुमचा प्रश्न पुढे पाठवते किंवा कोणाला विचारून सेवा सांगते तुम्हाला. तर त्या ताई कशा म्हटल्या, नाही ताई, तुम्हीच मला सांगा, तुम्हीच मार्ग दाखवा, तुम्हाला जे माहीत आहे ते तरी सांगा सेवा. मी थोडक्यात मला असं वाटेल नॉर्मली तशी मी सांगितली, स्वामींची सेवा करा, नाम घ्या, जप करत जावा स्वामींचा, असं तसं म्हणून सांगितलं होतं थोडक्यात. तर ती ते सेवा त्यांनी चालू केली. मी म्हटलं तुम्हाला पाहिजे असेल तर पण ह्या सेवा करावं लागतील, तुम्हाला ते बंधन येईल, संकल्प करावं लागेल आणि नसेल तुम्हाला जर ह्यातनं ते होत, त्या म्हटलं मला एवढं शक्य होणार नाही. मग मी म्हटलं मग कशाला घेऊन अडकता ना सेवेत, तुम्ही फक्त मनापासून इच्छा व्यक्त करा, स्वामींचं नाव घ्या, धावा करा, मग सेवा तुम्ही घेणार आणि त्या करणार. म्हणजे ते एक आपल्याला बर्डनच असतं की आपल्यावर हा ते करायचं आहे, मी मागून घेतले, स्वामी वाट बघतात, वेळ आहे. ती सेवा जर तुम्ही संकल्प व्यक्त 21 दिवस, 41 दिवस, 11 दिवस, 3 महिने, 1.25 महिना अशी जर मागून घेतली तर ती करावीच लागते तुम्हाला. म्हटलं एवढं करण्यापेक्षा, आणि मला पण माहीत नाही प्रश्न उत्तर, पुढं पण प्रश्न द्यायला नको म्हणताय, हा या सेवा पण तुम्हाला करणं होणार नाही, तर ताई तुमचं नामस्मरण चालू ठेवा म्हटलं. आणि मी जे नॉर्मली मला माहीत आहे अशा रोजच्या सेवा सांगितल्या किंवा मी ज्या करते त्या मी व्हिडिओतनं सांगतच होते, मी रोज काय सेवा करते काय नाही. अशा तर ताईने सेवा करायला सुरू केली. त्यांच्यात ते संकट कमी व्हायचं सोडून त्यांच्यावर दुसरंच आणखीन एक मोठं संकट आलं. ते संकट आलं, त्या डगमगल्या एवढं. म्हणजे तो खूप मोठा व्हिडिओ आहे, ती माहिती आहे, मी त्यांना विचारते पण, आणि त्या सांगा म्हटल्या तो अनुभव, किंवा त्या स्वतः सांगायला तयार असतील किंवा त्यांनी कॉल वगैरे केला, रेकॉर्डिंग मला पाठवली तर ती पण पाठवेन. आणि पण मला एवढं सांगायचं होतं की असं ताईंचं खूप छान अनुभव आलेला आहे. येऊन पण महिना झाला पण मीच व्हिडिओ सांगितला नाही. त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितलं होतं की ताई, माझं म्हणजे मला 70 ते 80% फरक पडलेला आहे या सेवेमुळं. बघू मी आता कोणत्या व्हिडिओत माझ्याच्याने शक्य होईल त्या व्हिडिओत अनुभव शेअर करेन तुमच्याशी. पण आता थोडक्यात सांगावं म्हटलं की आपल्या व्हिडिओमुळे एका ताईंना खूप छान अनुभव आलेला आहे. तर अशी स्वामींची इच्छा असेल काहीतरी माझ्याकडून कोणाला तरी असे अनुभव देण्याची, त्यामुळे स्वामीने हा मार्ग दाखवला असेल. म्हणजे मी ह्या क्षेत्रात कधी जायचं आहे असं माझ्या डोक्यात विचार किंवा काहीच नव्हतं, तरी पण मला रोज असं भेटतं की हां आज हे सांगू का ते सांगू का, सांगण्यासाठी स्वतःहून समोर असे टॉपिक येत जातात की थांबा ह्याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे, हा किती छान टॉपिक आहे ना, हे कोणाला तरी सांगायला पाहिजे, थांबा ह्याच्यावर व्हिडिओ टाकायला पाहिजे, असं स्वामी स्वतःहून मला म्हणजे मोटिवेट करायला लागले आहेत. तर म्हणून मी पण आता मागे सरणार नाही, जसं असेल तसं आवरणं, मेकअप बघणं, हे ते काहीच बघणार नाही. ज्या वेळेस मला वाटेल, म्हणजे मला वातावरण अवतीभोवतीचं व्हिडिओ बनवण्यासारखं असेल त्यावेळेस मी बिनधास्त कॅमेरा चालू करून बसणार आहे सांगण्यासाठी माहिती. तर चला, श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच उद्याच्या एका नवीन व्हिडिओसह, आणि होता होईल तेवढं माझ्याकडून जास्त म्हणजे माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. दिवस निघून जातात आणि मग माझ्या कालच आता अमलकी एकादशी होती, खूप छान सेवा होती, आम्ही पण मंदिरात जाऊन पाठ वगैरे घेतला, त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलेच आहेत. पण माहिती अशी मला सांगण्यासाठी वेगळी असं काही वेळ भेटला नाही. तर मी पण जास्तीत जास्त वेळ काढत जाईन, व्हिडिओसाठी देत जाईन, चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा ते प्रयत्न करत जाईन इथून पुढं, जास्त माहिती घेऊन आणि पॉझिटिव्ह एनर्जीने. तर चला, भेटूया पुढच्या एका व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय जय स्वामी समर्थ.